निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे नाथ महाराज, आता तुम्हीच आम्हाला वाचवा। आज नागपंचमी आहे म्हणून आलेत का हे एवढे नाग? गोरक्षा, या मागचं रहस्य काय आहे हे तूच सांग। बत्तीस शिराळा या गावात मी प्रकट झालो। या भूमीशी माझे काही वेगळे नाते आहे। माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्या सोबत मी साधनेसाठी इथून बाहेर पडलो। साधना पूर्ण करून अनेक वर्षांनी पुन्हा या गावात न ठरवता आलो। मी ज्या घरात भिक्षेसाठी गेलो तिथे ही माऊली मातीचा नाक करत होती। यापुढे 32 शिराळा या गावात मातीच्या नागाची पूजा करण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक नागपंचमीला सगळ्या सृष्टीतून अनेक नागदेवता 32 शिराळा या गावात नागपंचमीला उपस्थित होते। यातला कोणताही नाग कुणालाही इजा करणार नाही। हे नागदेवतांनो, आता तुम्ही या गावातून पुन्हा प्रस्थान करा। आणि प्रत्येक वर्षी याच तिथीला इथे उपस्थित रहा। मी या गावात पुन्हा येईन आणि निवास करीन। आता प्रस्थानाची वेळ झाली आहे। अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। माई, आता आपण स्वगृही जावं. गोरक्ष, या सगळ्या गडबडीत तुला काहीच देता आलं नाही. माई, तू इतक्या प्रेमानं स्वागत केलंस. आणखीन काय हवं आहे? अक्का, बरं झालं गोदा, अगदी वेळेवर आलीस. तुझ्यासाठी हे लाडू तयार केलेत. वाटेत तुला भूक लागली तर खाशील. पात्राची आवश्यकता नाही माई. आता पुन्हा आपली भेट केव्हा होणार? आता मला माझ्या गुरूंना म्हणजे श्री मच्छिंद्रनाथांना शोधायचं आहे. जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही. महादेव शंभो. आपला प्रवास सुखाचा हो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच महादेवाचरणी प्रार्थना. माई, काळजी घे. येतो मी. या दिवसात राज्यात काय घडलं कोणी मला सांगितलंच नाही. देवी, खरं तर आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगणार होतो, पण आपले अनुष्ठान सुरू झाले त्यामुळे सांगता आले नाही. आणि हे सगळं आमच्या दृष्टीने फार गंभीर आहे. देवी, आपण गर्भवती आहात, आई होणार आहात. परंतु गंभीर वार्ता अशी आहे की आपल्यावर जे उपचार करणाऱ्या राजवैद्य आहेत त्या विश्वास करण्यासारख्या नाही. हे कशाच्या आधारे बोलते आहे? देवी, आपल्या हाती पुरावे आहेत, त्याशिवाय आम्ही आपल्याकडे येणार नाही. ती भानामती आणि राजवैद्य यांची मैत्री आहे.
काही दिवस त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली म्हणून हे समजले. देवी, भानामती तुमची हितचिंतक नाही. खरं तर विरोधकच आहे. तिचे आणि राजवैद्य यांचे चांगले संबंध असणे आपल्यासाठी धोक्याचे आहे. ती जी राजवैद्य आहे तिला संदेश पाठवा की मला तिला भेटायचे आहे. देवी, एक सुचवू का? आपण त्या राजवैद्यांना थेट विचारण्याऐवजी त्यांना एक चूक करू द्यावी. म्हणजे आपल्या हाती पुरावे येतील आणि तिला थेट कारागृहात पाठवता येईल. सध्या आपल्या हाती काहीच पुरावे नाही. तसेही करता येईल, परंतु मी तिच्याशी एकदा बोलले की मला काही गोष्टी स्पष्ट दिसतीलही आणि समजतीलही. मी स्वतः संदेश देते. अलख निरंजन. सरस्वती, काय आहे? हे घे, पाणी घे. आता सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना? होय हो, पण त्याचा वियोग सहन होत नाही हो. समजू शकतो मी. अगं, पण तुझ्या माझ्या इच्छा काही कमी आहेत? पण त्याला भेटण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली ना? होय, पण आज गोरक्षकडे बघताना असं वाटत होतं की तो लहानाचा मोठा आपल्याकडे झाला असता तर किती आनंद झाला असता. उलट तसं झालं नाही हे उत्तम झालं. कारण मग त्याचं जाणं तुला सहन झालं नसतं सरस्वती. हो, आज मी तो नाक तयार करायला काय घेतला
आणि त्यांनी असंख्य नागांना बोलावलं. ओ, हा योगी कोणी सामान्य योगी नव्हे. खरं आहे तुझं. आपण महादेवाच्या रणी प्रार्थना करूया. त्यांनी हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास जावं. मी एक विचारू का? तुम्ही महादेवाचं नाव घेणं सोडून दिलं होतं ना? मग आज हे अचानक? खरं सांगू, गोरक्षाला भेटल्यापासून पुन्हा महादेवाची आस लागली. किती आनंदाची गोष्ट आहे. गोरक्षाची आठवण काढत, महादेवाची पूजा करत, आनंदाने प्राण सोडायचे. सरस्वती, सांजची वेळ झाली आहे. दिवे लावायला घ्या. अहो, गोरक्ष रानावनात अंधारात कसा चालत असेल हो? अगं, तो स्वतःच एक सूर्य आहे. त्याला ह्या असल्या दिव्यांची गरज नाही. महादेव शंभो. गोरक्ष, तू माझ्यापासून किती दूर अंतरावर आहेस, परंतु तुला सतत गुरूंचेच ध्यान आहे. तुझी गुरुभक्ती पाहून मला देखील तुझ्या भेटीचे वेध लागले आहेत. एकटेच उभे आहात, एवढा कसला विचार करता आहात? विशेष काही नाही. तू तुझा आहार घेतलास ना? होय. आहाराकडे दुर्लक्ष करू नकोस. नाही श्रीनाथ, राजवाड्यात सगळेच माझी काळजी घेत आहेत. राजवाड्यात सगळ्यांना समजलं असेलच ना की तू आई होणार आहेस? अर्थात होय. अजून राज्यामध्ये? अद्याप राज्यात नाही. तुझा हा जो आनंद आहे मैनावती, तू हा राज्यातल्या इतर स्त्रियांबरोबर वाटून घ्यायला हवा. ही शुभवार्ता आहे, ती तू प्रजेला सांगायला पाहिजे. आपल्याला जो आनंद आहे तो समोरच्याला होईल असं नाही. त्यामुळे मी ठरवलं आहे, इतक्यात कोणालाही काही सांगायचे नाही. तू असा विचार करू नकोस मैनावती की प्रजेतील स्त्रियांना त्याबद्दल द्वेष वाटेल आणि त्याचा तुला त्रास होईल. तू घोषणा करून टाक आणि ही शुभवार्ता देताना सगळ्यांना गोडधोड वाट. बर, तुमची इच्छा आहे ना, तसा सगळ्यांना आदेश देते. सगळं नीट पार पडेल ना? हे बघ मैनावती, तू आत्ताच अनुष्ठान केलं आहेस. आता यापुढे
एक एक साधना कर, म्हणजे ते संस्कार तुझ्या गर्भावर होतील. जे मूल जन्माला येईल ते तू करत असलेले संस्कार घेऊनच जन्माला येणार आहे. तेव्हा कसलाही नकारात्मक विचार करू नकोस.